अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका. पण आपल्या लोकांना काय माहिती का, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायची लई सवय. आता मध्ये एक प्रकरण उघडायला तुम्हाला सांगतो त्या बाबाचं. अरे बापरी, लका तो कसला बाबा आहे रे, भलतीच मजा करून बसलाय लका. हा, हे तर लोकांना लागणार एक बेटा नाही, ह्यानी जी नाही ती कुठं नाही केली. अरे बापरे, तो लोकांना म्हणतोय मी श्रीकृष्ण. अरे बापरे, आणि मग राधा कोण आहे? ए बाबा हो, कसला बाबा ह्यो जी नाही ती कुठं नाही करून बसलाय. लोकांना लुटलं, पैसा बी घालता छापला, आणि आपल्या लोकांना अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायची सवय. मुलगा नाही का झाला तुम्हाला सांगतो, लग्न झालं ना 2च वर्ष लग्नात झालं का, मुलगा नाही झाला लगेच बाबाकडे पळायचं. बाबा मला मुलगा व्हाय ना. आला का तुझ्या लग्नाच्या आधीच बारगाड्या उघड्या पडल्या होत्या, तुला कसा मुलगा होईल लगेच? जरा दम धर, खाऊन पिऊन जरा त्या बारगाड्या दाखव, वजन वाढव, होईन ना मुलगा. बाबाकडे जातो. बाबा काहीतरी करा. आता बाबाने काय करावा, जादूची कांडी मागं पुढे करावा का बाबानी, म्हणजे काहीतरी होईल. चांगलं करणं करा, सगळं चांगलं होईल, मुलगा होईल, एकच्या जागेवर जुळं होईल. चांगलं पुण्य केल्यावरती 2 मुलं होतील सगळंच. पण चांगलं काम नाही करायचं बाबा. तू एकादशीला झिंग खातो आणि तो माझ्या मागं सगळ्यासाठी लागली. आता तू एकादशीला झिंग खाले, तू या मागं मोठा नाक लागेल ना फडी काढून. बाबा तरी काय करीन? बाबा पण त्याच लायकीच आहे. तू दिवसा झिंगा खातो आणि बाबा रातचं झिंग खातो, आणि तू त्या बाबाकडे जातो. बाबा मला मुलगा व्हायना. आता बाबाने काय करावं? काय नाही माहिती, मला मुलगा होत नव्हता. मी बाबाकडे गेलो, बाबांनी ना पोटावून हात फिरवला, लगेच 9 महिन्यात मुलगा झाला. आता तुला माहिती का नाही, पोटावूनच फिरवलाय का कुठे दुसरीकडेच फिरवलाय? आणि महिलांना बी विश्वास ठेवायची लई सवय असल्या बाबा मोकार तसले बाबा घरी आले की त्याचे विश्वास ठेवायचा. त्या बाबांना माहिती बघू 1500 दिले, 3 महिन्याचं बाय बायाला 1500, याला 1000 दिले आपली परिस्थिती बदलून. आता तेव्हाच तुमच्याकडून 1000 घेताय म्हणजे तुमची काय परिस्थिती बदलत, तेव्हा मागतोय पैसे म्हणलं. आणि जी खरोखरची देवाची ती पैसे मागतात का लोकांना? देवाला पैशाची काय गरज आहे? आता ह्यांच्याकडे एवढी जर शक्ती असेल, तुम्हाला सांगतो, तुमची परिस्थिती बदलायला लागेल, मग त्यांनी असे लगेच असे पैसे तयार नसते का केले काहीतरी मंत्र बोलून? आपले लोक कसं काही ठेवतात मला समजत नाही असल्या एअरपाट लोकांवर. आमच्या घरी एक बाबा आता मला, तुमच्या पोराचं म्हणला 1 वर्षात लग्न होईल म्हणला, एक गुणी का द्यावं लागेल मला. मी म्हणलं आता ह्याला एक गुणी द्यायची म्हणलं घरची बी द्यायला तयार झाली. म्हणजे बाबाला एक गुण द्यावं लागेल म्हणलं. तुम्ही बाबा जर एक गुण दिली तर मला दुसऱ्या दिवशी आपल्याला मागून खावं लागेल म्हणलं. लग्न होते काय नाही म्हणलं, तिथं माहीत नाही म्हणलं, पण मागून शेवटे खावं लागेल. म्हणलं हे असल्या बाबाचं नका ऐकू म्हणलं. बरं तो बाबा कमी दरी बाबाची असं वाटायचा, सगळीकडे त्याच्या गंध होते, कानाला कपाळाला गायला आणि देव सगळे. म्हणले ह्यानी जागा काही शिल्लक ठेवली का नाही? देव प्रसन्न करून गेला, लोकांचं पार आयुष्य गेलं. तुम्हाला सांगतो, रावणाने स्वतःचं मुलगा आपण पिंडी ठेवलं होतं, एक फुल कमी पडलं म्हणून. हजारो वर्ष सेवा केली तेव्हा महादेव प्रसन्न झाली. आणि ह्या बाबाला तुम्हाला सांगतो, मस्तपैकी कपडे घालतात कडक. ह्यांनी देवाची गावात सेवा केली की नाही हे बी माहीत नाही, फक्त कपाळाला गण लावतात, मस्तपैकी शेंट बिंट मारतात, आणि ह्यांनी माहिती मी देवी. आणि आपली इडी लोक बी म्हणतात हा तुम्ही देव इथं असं का, आणि मग करा त्या बाबाची आयुष्यभर सेवा, तो चांगला तुम्हाला लुटून खाईल. आपली लोक जेवढी इडी कसं मला कळत नाही, कोणा विश्वास ठेवते लगेच. मी तर कधी तसल्या बाबा फिबा विश्वास नाही ठेवी. आपली लोक लगेच उल्लू बनत तिथं. तुम्ही देवाची सेवा करा, चांगलं देवाकडे बघा ना जरा उलस, दान धर्म करा, परिस्थिती आपोआप बदलन. कुठल्या तरी बाबाकडे जाऊन परिस्थिती नाही बदलणार. मी तुम्हाला सांगतो, ह्यांना वाटतं बाबाकडे गेलं म्हणजे परिस्थिती बदलन, बाबाकडे गेलं म्हणजे मग माझ्या पोराला नोकरी लागेल. आता तुझ्या पोराला नोकरी कधी लागेल बाबा? ती जर चांगलं शाळा फिळा शिकलं तर मग त्याला आपोआप नोकरी लागेल, त्याला बाबाकडे जायची काही गरज नाही. आता तुझं पोरगं 10वीला असताना का त्याला स्वतःचं नाव लिहिता नाही आलं, सरनी प्रश्न विचारावती असं सरकार रागाने बघायचं ही करून, सर बी घाबरायचा तो या पोराला. आणि मग त्याला कशी नोकरी लागेल? तू बाबाकडे गेला स्वतः देवाकडे जरी गेला तरी तो या पोराला नोकरी नाही लागणार. नोकर बाबाच्या मागं पळायचं, पोराला नोकरी लागेल, आणि कुठे मुलीला चांगली जागा भेटेल म्हणून बाबाला पैसे द्यायचे. तुमचं पुण्याची होईल. आता काय काय लोक काय करतात, बाबाकडे गेलं का एखादा बाबा लगेच काय म्हणणार, म्हणजे ती त्याला तसली हात बघायची सवय, हात बघणार. मग त्यांनी म्हणायचं तुला आयुष्य कमी, तुझ्या हाताची रेषा वाकडी. मग लगेच त्यांनी म्हणायचं मग आता काय करावं लागेल बाबा मुलाचा आयुष्य वाढवण्यासाठी? मग त्यांनी म्हणायचं एखाद्या मला काय करा, मला 1000 एक द्या. आणि मग त्यांनी काहीतरी काय करायचं, एखाद्या देवाचं नाव सांगू द्यायचं, त्याला कोंबडा कापा. मग ह्यांनी काय करायचं, देवाला कोंबडा कापायचा मुलाचं आयुष्य वाढवण्यासाठी. वंशाचा देवा चांगला चमकला पाहिजे 200 वर्षे आयुष्य वाढवण्यासाठी. मग हे काय करते, कोंबड्या कापते देवाला. आता देवाला काय वाटते, ही पाखाडे ती एका साईडला पडलेली पायेनं मुंडक, ही मग देवाला वाढणार. आणि ते निवडा थोडा असा रसा टाकणार, आणि मग ही दाबून कोंबडं खातील. आणि मग ह्यांनी परत काय म्हणायचं, माझ्या पोराचं आयुष्य 6 महिने सांगितलं होतं, बाबा म्हणजे कोंबडा कापल्या तुझ्याच वर्षी जगून. आता 6 महिने होऊन गेले, मुलाला काहीच नाही झालं. आता तो एका टायमाला स्वतः कोंबडा खातोय म्हणजे त्याला 200 वर्ष काही नाही व्हायचं ना. बाबांनी सांगितलं म्हणून काही नाही फरक पडला. बाबाचीच गॅरंटी नाही, बाबाला चालताना दम लागतोय, तुम्ही त्या बाबाचं ऐकता. त्याला खोकला आला त्याला 2 हात छातीवर ठेवून खोकावं लागते. मला एकच सांगायचं की कसल्या बाबावरती विश्वास ठेवू नका, देवाची सेवा करा, परिस्थिती 100% बदलेल. कोणाचं वाईट करू नका. तो रातच्या लोकांचे बांध कोरीतून मग माझी परिस्थिती वाईट आहे, मला बाबाकडे जावं लागेल. बाबा काही नाही करू शकत. नीट वागा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.